कोल्हापुरास जे वैभव प्राप्तले, दुर्ग 1415, या सगळ्याचे श्रेय बजावितो राजा भोज दुसरा. दक्षिण पश्चिम सीमा धरुनी सामानगड हा उभा, चलाक चुणचुणीत मातब्बराशा दत्तो अनाजीचा सुभा. गड थोडा पण नेमकी जागा, उंची हवी तेवढी, चहूबाजूंनी खुले स्वराज्य, जाईल नजर जेवढी. हे मित्रांनो, सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि आज आपण अजून एक किल्ला एक्सप्लोअर करायला चाललो आहे, ज्या किल्ल्याचं नाव आहे सामानगड. आणि कोल्हापूरपासून 72 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड आपण आज एक्सप्लोअर करतोय. आणि आपल्यासोबत आज आहेत यश लाटणे, सुप्रसिद्ध व्लॉगर रोहित कांबळे आणि धीरज पाटील. सगळ्यांना आमच्याकडनं ट्रिपलिंगकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं वर्ष भरभराटीचं वगैरे वगैरे जाऊ. हॅपी न्यू इयर गाईज. आणि तुम्हाला जसं आम्ही सपोर्ट करणार आहे तसंच आम्हाला तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ. तर चला सांगूच आम्ही पुढे काय होईल. गाईज, आम्ही एक कोकणी ब्रेक घेतला आता. So we are having जेवायला पुढं काय There is no any hotel or restaurant or anything kind of. ज्यांना काही खायची वगैरे सोय करून घ्यायची असेल तर त्याने आधी आत गावात यायच्या आधीच काहीतरी घेऊन यायचं आणि मग वर जाऊन खावा, नाही तर कुठे बी खावा. खरं इथनं पुढं काय आपल्याला भेटणार नाही. चला, लंच नंतर डायरेक्ट गडावर भेटू आता. सी यू ऑन द गड. तर सामानगडावर आपण आता पोचलेलो आहे. मागच्या सीनमध्ये तुम्ही त्याची कमान बघितली असणार, किती सुंदर अशी कमान केली आहे. वर येताना छोटासा घाट पडते आपल्याला, एकदम छोटासा आहे. पावसाळ्यात आल्यानंतर ती घाट बघायला जी मजा येणार आहे ती मस्तच असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जसं तुम्ही तिथनं गावातनं आत यायला चालू करताय, मगाशी जसं सांगितलं की खायला काय असेल तर घेऊन या, पण इथे गडावर एक गाडा भेटते आपल्याला जिथे तुम्ही काहीतरी खाऊ शकता. आणि सुरुवातीला आल्याला आपल्याला झेंडा बुरुज लागते. तर त्या झेंडा बुरुजाची माहिती काय आहे ते आपल्याला रोहित सांगेल. आपण गडामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला कमान लागतं. कमानीतनं आत राईटला गेलं की महादरवाजा होते आणि लेफ्टला झेंडा बुरुज होते. सामानगडाचं श्रेयसुद्धा आपलं म्हणजे कोल्हापुरातले जसे इतर किल्ले आहेत त्याचं श्रेय जसं आपलं राजा दुसरा भोज याला जाते, तसंच सामानगडाचं श्रेयसुद्धा राजा दुसरा भोज यालाच जाते. हा किल्ला पण त्याच काळात बांधला गेला होता आणि या किल्ल्याचा वापर तेव्हापासूनच सुरू आहे. नंतर 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाकडनं जिंकून घेतला. त्यानंतर पुन्हा मग मराठे, मोगल, परत मराठे, मग शेवटी इंग्रजांना हा किल्ला मिळाला 1844च्या बंडात. सामानगडाबद्दल दोन वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे सामानगड हा आपला कोल्हापूर जिल्ह्यात रांगणा, पन्हाळगड, विशाळगड, कलानंदीगड, पारगड या किल्ल्यांच्या मध्ये पडतोय. म्हणूनच या गडावर इथनं म्हणजे जे पूर्ण बाकीच्या गडांना पुरवली जाणारी जी सिबंदी होती, जे हत्यारं होती, धान्य कोठार होती, इथं ते ठेवलं जायचं. म्हणून या गडाला सामानगड असं नाव पडलं असावं असं इथली लोकल माणसं सांगतात किंवा जुन्या आख्यायिकांमध्ये लिहून ठेवलंय. सामानगडाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपलं जे मराठी प्रसिद्ध गाणं आहे ते असं म्हणाले, तर त्या गाण्याचा जे सिनारी आहे त्यामध्ये जे प्रतापराव गुजर आहेत त्यांचा तळ इथंच होता. इथनंच ते निघून बैलोनखानावर चालून गेले होते. तोच गड एक्सप्लोर करायला आपण इथं आलोय. चला तर पुढच्या गोष्ट बघू. तर आता आपण झेंडा बुरुजाकडून वेताळ बुरुजाकडे चाललो आहे.
छोटीशी पायवाट आहे जायला. आणि आता जे समोर दिसतंय तो वेताळ बुरुज आहे. आपला भगवा ध्वज त्यावर फडकतोय इथूनच. आणि मस्त सावली आहे त्यामुळं चालायला काय असं वाईट वाटणार नाही. रांजण आहे रांजण. तूप आधी ठेवायचं त्यात. हा, यात तूप काय ठेवायचं. दगडात तयार केली आहे? दगडातच तयार केले तास. नाही असं वीट वगैरे वरचून असं. नाही एक अखंड दगड तासलाय तो बघ की. एकच दगड आहे की तो. एका दगडात आतनं तासून हे केले. विहीर आहे, कोठार तुपाचे- बनवले. तुपाचे कोठार वगैरे. इकडनं पण काय तर आहे. सेमच असणार. नाही इथे काय फक्त देवळीच आहे. तर आम्हाला गडावर एक छोटंसं कोठार लागलंय आणि इथे लिहून पण ठेवलं की गडावर कोठाराची वास्तू आज इतिहासाचं पाऊल खुणा दाखवत उभी आहे म्हणून. गडावर डांबरी रस्ते दिसतात बऱ्याच ठिकाणी, जसं आपलं पन्हाळावर पण इकडे तिकडे दिसतात वरच्या बाजूला. तसं इथं पण थोड्या प्रकारात पायवाट आहेत, थोड्या प्रकारात डांबरी रस्ते पण आहेत. म्हणजे गडावर असं जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येक गाडी आपण जाऊ शकते प्रत्येक स्पॉटला. तर आपण आता पुढच्या बुरुजावर आलोय चालत चालत आपल्या मित्रमंडळींसंग गप्पा गोष्टी करत. तर हा कुठला बुरुज आहे यश? हा वेताळ बुरुज आहे. झेंडा बुरुजाकडनं आपण राईट साईडला जर वळलो तर ॲक्सेसिबल आहे पायवाट. आता आपण वेताळ बुरुजावर आलो. इथे या बुरुजाच्या खाली एक वेताळाचं पाषाण आहे. इथले खालचे चिंचवाडीचे जे गावकरी आहेत ते येऊन इथं पूजा वगैरे करत असतात दर रविवारी किंवा महिन्यातनं असं. म्हणून या बुरुजाला नाव वेताळ बुरुज असं दिलं. तर चला वेताळ बुरुज. आपण जे बघितलं खालच्या मागच्या क्लिपमध्ये खाली जे स्तंभ दिसतात आपल्याला ते गडाच्या चारी बाजूनी म्हणजे आपण खंदक प्रकारे केलं गेलं होतं त्यावेळी. आणि म्हणजे तासून खड्डा बनवला आहे आणि साईडनं खंदक होईल असं. मग ते स्तंभ यासाठी असतात की गडा म्हणजे त्यावेळी असं एवढा उंचीचं खंदक आहे हे समजण्यासाठी म्हणून ते स्तंभ आपण बनवून खाली सोडत होतो दगडांचं. असा विषय आहे त्या प्रत्येक स्तंभाचा. बुरुजाकडून जेव्हा आपण या तटबंदीवरून चालत येतोय त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी लागते चोरखिंड. आता त्या चोरखिंडी कशी दिसत्या किंवा काय दिसत्या याबद्दल आपण थोडं बघूया. खाली शौचकूप पण आहेत शिवकालीन. आपण मागच्या वेळी जे कुठल्या गडावर वसंत गडावर बघितलं होतं, वसंत गडावर त्याच प्रकारात पण दुसऱ्या थोडी वेगळी अशी शौचकूप पण आहेत. ते पण आपल्याला बघायला मिळेल इथं. सध्या पहिल्यांदा आपण चोरखिंड बघून घेऊया. धीरज भाऊला लागला आता भूक आणि त्याला कुठनं तरी आरतीचा आवाज आला आणि प्रसादाची वाट बघायला प्रसादाची वाट लागला. त्यामुळे बघायला. चोरखिंड आशा आहे बघायच्या की आधी तिथं आरती झाली म्हटल्यावर प्रसाद सुद्धा असतो. तर आपण या चोरखिंडीमध्ये आत प्रवेश करतो. काय आहे चोरखिंड? चोरखिंड खरंच चोरीची आहे. छोटीशी अशी वाट आहे निमुळती. जसं आपण रांगण्याला असं खाली वाकून असं माची आतमध्ये प्रवेश केला तशा प्रकारचं इथं दिसतंय. हे फक्त direct प्रवेश बाहेर करायचा आहे. मला वाटतं छोटीशी अशी जंगलातून पायवाट जात असणार आहे त्यावेळी. आणि डायरेक्ट आपण तटबंदीच्या बाहेर येतो. इथं वातावरण कसं वाटते भावांनो? क्वालिटी थंड. इथं जांभा खडक आहे आणि फक्त याच एरियामध्ये जांभा खडक आहे. काय बोलायचं आहे त्याबद्दल धीरज तुला? तर इथं असं म्हटलं जातंय की हा जो पूर्ण एरिया आहे चालता म्हणजे इथं चालता. खाली गडिंग्लज गाव वगैरे येते, तर तिथं कुठं जांभा खडक नाही. पण हा जो सामानगड आहे, हा जो डोंगर आहे सामानगडाचा, ओके. इथं किल्ला बांधण्यासाठी ज्यावेळी विहिरी खणलेल्या तर त्यावेळी त्यातून जांभा खडक निघाला. बर. हे इथं वैशिष्ट्य आहे की आणखी कुठंच इथं जांभा खडक नाही भागात, पण फक्त या डोंगरावर आहे. आता भूक खूप लागलेली आहे. येताना फक्त फुकण्या खाल्ल्यात. नाही बाबा तिथे लय झुळं वेळात लय भयानक आहे. बघ किती असलं नको. अरे मग तसलं जायचं स्पायडरमॅन सारखं. आता त्या अंधारात आपल्याला काही दिसणार नाही त्यामुळे आपण बाहेरच्या बाहेर बघून जाऊया. पण आतापर्यंत जेवढं मी या गडावर फिरायला लागलोय एक मला पॉझिटिव्ह गोष्ट वाटते की या गडावर झाडांची संख्या खूप आहे आणि असं सगळ्या एकदम गोष्टी एकदम ओसाड असं चांगल्या नाही. मेंटेन आणि कचरा नाही आहे मेन म्हणजे. हा. आणि प्लास्टिकचा एक तुकडा दिसला नाही आल्यापासून. मला वाटतंय इथल्या कार्यकर्त्यांनी किंवा जे आपण त्या बोर्डांवर वगैरे बघाले दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणून एक आहे. त्यांनी हे पूर्ण मेंटेन स्वतः केलं असणार. रविवारी गडावर काम करतात.
सामानगडाचं अजून एक गोष्ट म्हणजे किल्ला ओव्हल शेप आहे. ओव्हल म्हणजे अंडाकृती शेप आहे. तर हा इकडचा निमुळता भाग आहे. हे दिशा कुठल्या रे ही मला वाटते दक्षिण हे आहे म्हणजे वेस्ट आणि ईस्ट आहे. हा, ही पूर्व बाजू आहे यशाच्या मते. त्यात माझं काही नाही. कुठल्याही तू सांग. हे सांगते की नाही ए, ही दिशा कुठल्या सांगा. ते सोड. गडाच्या कुठल्या दिशेला म्हणतात म्हणजे लेफ्ट आणि लेफ्ट तर आम्ही उत्तर दक्षिण काहीतरी बोल की. इकडं ह्या बुरुज आहे आणि इकडे वेगळी गोष्ट म्हणजे समोर एक टेकडी आहे जी असं सांगितलं जाते आख्यायिकेत की मानव निर्मित आहे. मुघल टेकडी असं नाव आहे तिचं. कारण गडावर जेव्हा मुघलांनी हल्ला केला त्यावेळी त्यांना खालून वरती तोफा मारणं सोपं जात नव्हतं, म्हणून ही टेकडी बनवली आर्टिफिशियली. आता आपण ती मुघल टेकडी आणि तो बुरुज बघायला जागा. तर आता आपण आलो गडाच्या सोंडी बुरुजावर. मागच्या क्लिपमध्ये मी जे सांगितलं की ही गडाची निमुळती बाजू आणि समोर जी मुघल टेकडी आहे, तर त्या बुरुजावर आपण आता आलो आहे. तटबंदी बऱ्यापैकी आहेच. नंतर आपण म्हणजे सिमेंट वापरून दगड वगैरे वापरून तटबंदी करायचा प्रयत्न पण केला आहे. त्यामुळं जुना जांभा खडक आणि त्याच्या मागेही दगड आपल्याला दिसून येतात वगैरे असं घुमट असते. तर ही आपली मुघल टेकडी म्हणजे त्यावेळेची मुघल टेकडी आणि हा सोंडी बुरुज. गडावर असणारे हे तुळजाभवानी मंदिर. ते गडावरचं सगळ्यात मोठं आकर्षण गडावर असलेली ताशीव खोदीव 7 कमानी विहीर. सध्या वरनं बघितलं टॉप तर पूर्ण विहीर तासून काढलेले आहे जांभा खडकात. आणि एक म्हणजे वेगळंच हे बांधकाम कौशल्य म्हणायला लागेल आपल्याला. विहीर बघून घ्या एकदा. समोर जी कमान दिसाल्या अशा प्रकारच्या 7 कमानी आहेत एका दगडात आणि खाली विहीर आहे. आणि विहिरीला उतरायला पायवाट आपण केलं. आपण आता त्या वाटेनं पायऱ्यांनी खाली जाऊया आणि विहीर बघूया. समोर कातळ कोरीव पायऱ्या काय असतात ते आपल्याला विहिरीत बघायला मिळतात. जांभा दगडात कोरलेल्या विहिरी आहेत. 7 कमानी म्हणजे 7 कमानी. आतमध्ये आता हे पाणी जे दिसते याच्या खाली पण पायऱ्या उतरतात आणि आतमध्ये रूम सारखी जागा आहे कोठडी सारखी. आणि मग खाली परत पाणी लागायला सुरू होते. आता आपल्याला डिसेंबर महिना असल्यामुळे पाणी जास्त पाण्याच्या बाबतीत दिसायला लागला, परंतु आणि खोल आहे एवढंच नाही आहे. आणि यात म्हणजे ज्या दगडात बांधकाम केलंय त्यामुळं इथं एकदम थंड वातावरण झालेलं आहे. जर आपण वर गेलं तर एकदम उकडा चालू होते, पण इथे एवढं थंड आहे की मस्त वाटायला लागलं. कूलरचा फील आहे. नॅचरल एसी. रोहित, तुम्हाला कसं वाटतं किल्ल्याबद्दल काही थोडी? किल्ला बघून मस्त वाटलं. स्वराज्याचा अजून एक पैलू नजरेखालनं गेला, नजरेसमोर आला आणि धन्य वाटलं. गड बघण्यासारखा आहे. तुम्ही पण या. एक दिवसासाठी एक चांगली ट्रिप आहे. आणि मी एवढंच म्हणतो की हा व्हिडिओ छान होईल. बघा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आत्तापर्यंत जेवढ्या किल्ल्यांना गडांना फिरलो त्यातला हा जो किल्ला आहे तो बाकी किल्ल्यांपेक्षा बराच चांगल्या सुस्थितीत आहे. आणि इथं मेंटेनन्स ज्या प्रकारे केला आहे त्यामुळे इथं फिरायला सुद्धा चांगलं वाटलं. आणि इथं बघून चांगलं वाटते की दुपारच्या वेळेला सुद्धा बऱ्याचशा फॅमिली तिथे येतात. यावरूनच कळते की या भागात किल्ल्याबद्दल एक चांगलं गुडविल आहे लोकांचं. लोक इथं येतात
आणि त्यामुळे बघून चांगलं वाटलं. किल्ल्यांबद्दल जो आदर आहे तो त्या फॅमिलीजमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा पुढे राहतो. हे एक चांगलं वाटलं इथं. तर या तुम्ही बी नक्की भेट द्या आणि असंच सपोर्ट करा आम्हाला. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि परत भेटूया आता नेक्स्ट कुठल्या तरी सफरीवर ट्रिप. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.